नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते तथा माजी खासदार दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आज भर मुसळधार पावसात विधान भवनावर धडक मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र पोलिसांनी पनवेलपासूनच कडेकोट नाकेबंदी करत आंदोलनकर्त्यांना मुंबईकडे जाण्यापासून रोखले। या आंदोलनाचे नेतृत्व उपोषणकर्त्या रश्मिता पुपेटा यांनी केले। मोर्चात भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्यासह हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी, आगरी कोळी समाजाचे नागरिक, महिला आणि युवक सहभागी झाले होते। सकाळपासूनच आंदोलक पनवेलमध्ये एकत्र येऊ लागले। भर पावसात हातात फलक, बॅनर आणि दिबा पाटील यांचे छायाचित्र घेऊन एकच नाव दिबा पाटील नाव, विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव द्या अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। आंदोलक मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांनी आंदोलनातील प्रमुख नेत्यांना प्रतिकात्मक रूपात ताब्यात घेतले। त्यानंतर अनेक आंदोलकांनी विधान भवनाच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला। मात्र सायन पनवेल महामार्गावरील कामोठे टोलनाका परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त उभारून सर्व वाहने अडवली। पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यात आले। काही काळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली। त्यानंतर अनेक आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनांना विविध पोलीस ठाण्यात हलवण्यात आले। महिला आंदोलकांसाठी स्वतंत्र महिला पोलीस पथकेही तैनात करण्यात आली होती। दरम्यान या नाकेबंदी दरम्यान आंदोलनाशी कोणताही संबंध नसलेल्या काही स्थानिक नागरिकांनाही पोलिसांनी अडवल्याचा आरोप करण्यात आला। खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केवळ स्थानिक असल्याचा संशय घेऊन चेहरा पाहून तपासणी करण्यात आल्याची नाराजी व्यक्त केली। आंदोलनातील नेत्यांनी सरकारवर टीका करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव तातडीने देण्याची मागणी केली। अन्यथा यापुढे राज्यभर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला। या आंदोलनाबाबत तुमचे मत काय? सरकारने विमानतळाच्या नामकरणाबाबत लवकर निर्णय घ्यावा का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी क्रांतीपत्र न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा विसरू नका।